Okay, so um, I welcome you all in today's session. So, friends, in today's session, we are going to discuss TET paper, TET question paper एक घेतोय आपण because we have studied Marathi and English, and the same topic it is there, same topics, means same subjects are there for TET as well. म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतो त्याच्यासाठी 30 क्वेश्चन्स असतात मराठीवर, 30 क्वेश्चन असतात इंग्लिशवर. तर तुम्ही प्रॅक्टिसने बघा तुम्हाला किती जमतायत किती नाही, ट्राय करू आपण. ओके, ठीक आहे. जे टेट वाले त्यांनी थोडं काळजीपूर्वक सॉल्व्ह करा अँड ट्राय टू फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन. अँड आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू टेक पेन अँड पेपर विथ यू, राईट डाऊन, because those who are preparing for TET examination, don't forget to mention name of the topic and weightage of it. ठीक है, so let's start with this. So first, just let me share my screen with you. दिसतो का पेपर सांगा मला. येस, इज इट विजिबल? येस. येस, व्हेरी गुड. हा, ट्राय करायचं बरं का प्रत्येकाने. ओके ओके. द फर्स्ट पेपर तुलने सोपा असतो खूप. इंग्लिशचा पहिला पॅसेज आहे. द फर्स्ट सेक्शन इज इंग्लिश सेक्शन अँड 30 क्वेश्चन्स. अनुराधा मॅम, प्रियंका मॅम, 30 क्वेश्चन्स विल बी बेस्ड ऑन दिस. 30 इंग्लिश, 30 मराठी. ठीक आहे. नाव आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू. ओके, आपण पॅसेज नंतर घेऊ. दिस इज अ रिडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेज, म्हणजे एक उतारा दिला जाईल आणि त्या उत्तरावर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले जातील. ठीक आहे, ज्याला आपण आरसी म्हणतो, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन. हा आपण नंतर घेऊ, म्हणजे नंतर म्हणजे क्वेश्चन सोडून झाल्यानंतर आपले इंग्लिश ग्रामर, इंग्लिश वोकॅबचे. रुदर फोर्डवर क्वेश्चन आहे. ओके, चला सोडवा. आणि क्लासमध्ये झाले का नाही सांगा मला. पुट युअर आन्सर इन चॅट बॉक्स. पॅसिवाइज करायचं आहे. तुमचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. पॅसिवाइजचा क्वेश्चन आहे. ओके, yes, I got one answer from Dipali ma'am. What about others? Fast. रोहन, काय सांगू शकता? रोहन, आर यू देअर? तुम्ही सांगू शकता रोहन काय उत्तर येईल याचं? सेम पॅटर्न आहे, एमपीएससी सेम पॅटर्न, टीईटी सेम, सरळ सेवा, नथिंग इज डिफरंट. येस, एनी आयडिया अबाउट दिस? एक्झॅक्टली रोहन, व्हेरी गुड, करेक्ट आहे. एक लक्षात ठेवा दीपाली मॅम, आय नो हर. व्हॉट इज द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट जर असेल ना, एम इज आर येत, एम आले का इथं कुठं वॉज आले सोडून द्या, इथं आले सोडून द्या. तो शी इज अन इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, तर शीच्या नंतर इजच येणार, साधा वर्तमान काळ असेल. V3 नोन आलं, करेक्ट आहे. पण चुकून सुद्धा इथं बाय मी करायचं नाही, टू मी असतं. मी क्लासमध्ये सांगितलं होतं. सॉरी, शी इज नोन टू मी. फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे, लक्षात ठेवा. फोर्थ ऑप्शन, नॉट नोन बाय मी. नोन के सॉरी. चला, कशावर बेस्ड आहे? बेस्ड ऑन टॉपिक कॉल्ड ऍक्टिव्ह पॅसिव्ह. सेकंड, सेकंड ट्राय करा. सेकंड झाले. सेकंड करो फास्ट. इनडायरेक्ट स्पीच. व्हेरी गुड रोहन, करेक्ट आहे. आर यू कमिंग टू द पार्टी? सेट टू म्हटलंय, येस नो टाईप क्वेश्चन आहे, राईट. तो काय येणार? काय येणार? दॅट येईल का? नाही, राईट. विल बी येईल का? नाही पॉसिबल. सो आर यूचं काय होणार? शी वॉज येणार. शी वॉज कुठं आलं? इकडे आले बघा, चेक करा. इफ शी वॉज गोइंग टू द पार्टी, बघा ही आज टोल्ड येईल का? नाही, विचारलंय ना, टोल्ड नाही येणार, तो आज आलं. सेकंड ऑप्शन करेक्ट वर.
शी आस्क्ड हर वेदर शी वॉज गोइंग टू द पार्टी. ऑप्शन क्रमांक सेकंड. कशावर बेस्ड आहे पोरांनो? लिहा टॉपिकचं नाव. टॉपिक का नाम क्या आहे? लिहा. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे, लक्षात ठेवा. नोट डाऊन करा. अनुराधा मॅम, प्रियंका मॅम, आर यू देअर? प्रियंका मॅम आलेत का? आय थिंक शी इज नॉट देअर. ठीक आहे, येतील नंतर बघतील. याचं रेकॉर्डिंग मी करतोय. चला पुढे. 8 नंबर. करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचं. स्पेलिंग करेक्शनचा शब्द. व्हेरी गुड रोहन, करेक्ट आहे. किती पडतायत ते पण लक्षात ठेव बघा. करेक्टली स्पेल्ड वर्ड. मिलेनियर. मिलेनियर आता एक तर लक्षात ठेवा, NAIR येते मागं, राईट. ऑब्झर्वेशन केलं तर सांगायचं, पण मिलेनियर MILLIONAR मिलेनियर इज द करेक्ट ऑप्शन. मग कोणता टॉपिक आहे? द टॉपिक इज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड करेक्ट स्पेलिंग. करेक्ट SPELLING करेक्ट स्पेलिंग. ठीक आहे, करेक्ट स्पेलिंग वर लक्षात ठेवा. इंपॉर्टंट पार्ट आहे. व्हेरी गुड. चलो लेट्स मूव. थर्ड ऑप्शन करेक्ट होता. 4 नंबर. परत सेम मिसस्पेल्ड वर्ड. करिअर, कॅरियर, झोडियाक आणि सार्जंट. सार्जंटचं स्पेलिंग चुकले. सार्जंट. सार्जंटचं स्पेलिंग चुकलंय. SERGENT असतं. ACR नॉट SAR. सार्जंटचं स्पेलिंग चुकलंय. मग कशावर बेस्ड टॉपिक आहे? दिस इज अगेन बेस्ड ऑन टॉपिक कॉल्ड करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग. ठीक आहे. बाकी कॅरियर करेक्ट आहे. गुड्स कॅरियर, आपलं करिअर. झोडियाक काय साईन असते माहितीये ना? झोडियाक म्हणजे काय, त्याला म्हणतो रास म्हणतो ना आपण. येस ना. पुढे बघा. 10 नंबर चेक करा. 10 नंबर चेक करा. आर्टिकल झाले टॉपिक आपला. येस ऑर नो? अनुराधा मॅम चेक करा आर्टिकल टॉपिक काय येणार. ही बॉट अन आईस्क्रीम. आईस्क्रीम आहे ना, आईस्क्रीम. सोरे अन आईस्क्रीम असतं. ही बॉट अन आईस्क्रीम, राईट. तर कोणता आला टॉपिक? दिस टॉपिक इज बेस्ड ऑन, दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड आर्टिकल. आर्टिकल वर बेस्ड आहे. ARTICLE आर्टिकल. ठीक आहे. सोपा आहे बघा, पेपर खूप सोपा असतो यांचा. आउट ऑफ मार्क्स पडू शकतात केलं तर. 10 नंबर झालं. टॉपिकचं नाव लिहायला विसरू नका. 11 नंबर. क्वेश्चन टॅग झालाय का? क्वेश्चन टॅग सांगा उत्तर. हो हो. येस, वॉवेल साऊंड आला की एन यूज करायचं. एक्झॅक्टली रोहन, करेक्ट. क्वेश्चन टॅग. आय शॅल फोन यू टुमारो. आय शॅल फोन यू टुमारो. इफ द गिवन सेंटेन्स इज पॉझिटिव्ह, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह. दिलेलं वाक्य होकारार्थी असेल, क्वेश्चन टॅग नकारार्थी येतो. येतो का नाही? मग नकारार्थी असेल तर इसको तो निकाल दो भाई, याला काढून टाका. तो शालंटाय वर्ड होताही नाही, शांताय असतो. एकदा व्हिडिओ बघा रेकॉर्डेड सगळे. शांताय असतो म्हणजे क्वेश्चन टॅग वर, टॉपिक वर क्वेश्चन बेस्ड या. क्वेश्चन टॅग QUESTION क्वेश्चन टॅग. व किती सोपा पेपर आहे. क्वेश्चन टॅग. हे सगळं क्लासमध्ये झाले का पोरांनो? नाही झालं म्हणा. झाले का क्लासमध्ये? सगळं झालंय. असा एकही शब्द नाही गेला की आपल्याला झालं नाही. सगळं झालंय. पुढे बघा. 12 नंबर चेक करा. 12 नंबर चेक करा. झालाय का क्लॉज टॉपिक? क्लॉजेस झालाय. येस. 12 नंबर चेक करा. क्लॉजेस टॉपिक झालाय तो वहां पे लिख दो. दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन द टॉपिक और क्लॉज. नेम द अंडरलाइन सबऑर्डिनेट क्लॉज. व्हॉट यू सेड इज ऍब्सोल्युटली करेक्ट. आपल्याला माहिती आहे हाऊ टू आयडेंटिफाय इट. आठवतंय का? जो ये पार्ट है ना, इज एब्सोल्युटली करेक्ट, इसको है ना मेन क्लॉज बोलते हैं. इट इज एब्सोल्युटली करेक्ट. त्याला व्हॉटने क्वेश्चन करा. व्हॉट इज एब्सोल्युटली करेक्ट? काय एब्सोल्युटली करेक्ट आहे? तू जे बोलला ते. त्यातलं कॉपी पेस्ट वाक्य आपल्या क्लास मधलं कॉपी पेस्ट एकदा चेक करून बघा तुम्ही. गो टू द रेकॉर्डिंग अँड सी दॅट. व्हॉट यू डीड, व्हॉट यू सेड मेड हिम क्राय. आठवतंय का? व्हॉट यू सेड मेड हिम क्राय. तू जे काय बोलला ना त्याच्यानंतर रडला. व्हॉट मेड हिम क्राय, व्हॉट डीड मेक हिम क्राय, व्हॉट यू सेड. व्हॉट इज ऍब्सोल्युटली करेक्ट, व्हॉट यू सेड. मग याचं उत्तर मिळतंय व्हॉटने क्वेश्चन. मग कोणता क्लॉज झाला? नाउन क्लॉज झाला. नाउन क्लॉज येतंय का? आठवतंय का? नाउन क्लॉज. रोहन तुम्ही नव्हता काय वेळेस? आय थिंक नाही, आय थिंक यू वर नॉट दॅट. हा नाउन क्लॉज झाला. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस? हाऊ टू आयडेंटिफाय नाउन क्लॉज मी सांगितलं होतं. अँड दिस क्वेश्चन इज ऍज इट इज. ऍज इट इज आहे बघा. ठीक आहे. क्लॉजेसचा टॉपिक झाला. पुढे बघा. 13 नंबर चेक करा. 13 नंबर.
द प्लेयर्स प्रेपोजिशन आहे, प्रेपोजिशन क्लासमध्ये झालाय. अगेन्स्ट म्हणजेच काय, च्या विरोधात. चेक करा. द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड म्हणजेच काय, आक्रमक किंवा विरोधी पवित्रा घेणे. द अंपायर अगेन्स्ट इज पार्शलिटी काय येणार? येस. कोणत्या येणार करेक्ट? ओके, ठीक आहे. अजून काय वेगळं उत्तर कोणाचं? येस. काय वाटतंय? येस, तुमचं उत्तर सांगा. सगळ्यांनी टाका चॅट बॉक्स मध्ये, काय असेल ते सांगा. जो भी हो. बरोबर का नाही? याच्यानंतर काय येतं? द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेट म्हणजेच काय, आक्रमक किंवा विरोधी पवित्रा घेणे. बरोबर का नाही? विरोधी पवित्रा घेणे. मग याच्यामध्ये ना रोहन एकदा चेक करा. रिमॉन्स्ट्रेट नंतर विथ येतं का टू येतं? इट्स अ सेट फ्रेज. रिमॉन्स्ट्रेटेड विथ द अंपायर अगेन्स्ट और टू हिज पार्शलिटी. सेकंड ऑप्शन बरोबर होता तुमचा, करेक्ट होता. सेकंड ऑप्शन वॉज करेक्ट. द प्लेयर्स रिमॉन्स्ट्रेटेड विथ द अंपायर अगेन्स्ट हिज पार्शलिटी. अगेन्स्ट हिज पार्शलिटी, सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. पूर्ण लक्षात ठेवा. कशावर बेस्ड आहे? फ्रेजेसवर बेस्ड आहे, सेट फ्रेजेस. आता चुकणार, आता हे टेटवाल्यांचा एवढा जास्त अभ्यास नसतो इंग्लिशचा, पण जर प्रॉपर केलं तर याचे मार्क्स जाणार नाही तुमचे, लक्षात ठेवा. तर याचा तुम्ही काय टॉपिकचं नाव देणार सांगा मला. क्या नाम दोगे उसको? याला आपण काय म्हणतो? प्रेपोजिशनल फ्रेज. प्रेपोजिशनल फ्रेज. प्रेपोजिशनल फ्रेज. ठीक आहे. 13 नंबर क्लिअर झालं. 14 नंबर ट्राय करा. एक एक घ्या. चुकलं चुकू द्या, काही फरक नाही पडत. समजून घ्या काय विषय नक्की. 14 नंबर खूप सोपा आहे. नियरेस्ट मिनिंग म्हटले पार्सोमोनियस. ही इज क्वाइट पार्सोमोनियस बाय नेचर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पार्सोमोनियस? येस येस मॅडम, करेक्ट. कोण सांगेल पार्सोमोनियस म्हणजेच काय? आता पार्सोमोनियसचा अर्थ तुम्हाला माहिती नसेल तर एक एक बघा, चेक करा. की ही इज क्वाइट पार्सोमेनियस बाय नेचर. हॉटी म्हणजे अहंकारी, घमंडी ज्याला आपण म्हणतो. प्रॉडिगल म्हणजे उधळ्या, म्हणजे पैसा उधळणारा. त्याच्यानंतर क्रुएल म्हणजेच काय, क्रूर. आणि पार्सोमेनियस म्हणजे कंजूस, त्यालाच म्हणतात मायझर. मायझर म्हणजे कंजूस, मग खिचूस, जो पैसे जास्त. येस, एक्झॅक्टली करेक्ट. चिंगूस ज्याला आपण म्हणतो. तर करेक्ट ऑप्शन 4 आहे पोरांनो. करेक्ट ऑप्शन नंबर इज 4. कशाचं नाव देणार याला? याला नाव द्या सिनोनिम्स. घे ना, सिनोनिम्स. ठीक आहे, हा काय सिनोनिम्स वर आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. इंग्लिश होक्याबवर किती क्वेश्चन येतात चेक करा. आणि सगळं आपल्या पुस्तकातले, माझ्या पुस्तकातले सगळे क्वेश्चन आहेत बरं काय. पण या आय कॅन प्रूव्ह इट. चला पुढे. 15 नंबर चेक करा. फोनी. सिलेक्ट द वर्ड विच इज द क्लोजेस्ट टू द अपोजिट इन द मिनिंग. अपोजिट वर्ड ओळखायचं तुम्हाला. अपोजिट. फोनी. ओके. आता फोनी म्हणजे काय, तर फोनीचा अर्थ तुम्हाला माहिती असेल नसेल, आय डोंट नो. पण एक एक बघा. फोनीचा अर्थ होतो फेक. फेक म्हणजे बनावट. येस, फोनीचा अर्थ काय होतो? फेक म्हणजे बनावट. मग त्याचा विरुद्धार्थ शब्द काय येणार पोरांनो? ज्युनियर. म्हणजे अनरीड येणार नाही, ब्युटिफुल येणार नाही, अगली येणार नाही. आता एक लक्षात ठेवा, थोडं लॉजिक जर तुम्ही लावलं ना, तर तुमच्या एक लक्षात येईल की या वाक्यामध्ये ही अपियर्स टू बी अ फोनी पर्सन. मग तो आहे ना दिसतानाच कसा दिसतो? अनरीड तर येणार नाही. अनरीड म्हणजेच काय, अनपढ ज्याला आपण म्हणतो. ब्युटिफुल पर्सन. आता ब्युटिफुल आपण सांगू शकत नाही अगली ब्युटिफुल. तर फोनीचा अर्थ तो फेक पर्सन, जो दिखावटपणा करतो, जास्त म्हणजे काय, ज्याला खोटेपणा मिरवतो. फेक पर्सन, त्याचा विरुद्धार्थी होतो जेन्युइन. तुम्ही टॉपिकचं नाव द्या त्याला पोरांनो. काय देणार त्याला? नाव देणार अँटोनिम्स. अँटोनिम्स. ठीक आहे. अँटोनिम्स म्हणजेच काय, विरुद्धार्थी शब्द आहे तो.
दिस क्वेश्चन वॉज बेस्ड ऑन द टॉपिक ऑन एंटोनिम्स. 60 नंबर सोडवा. वन वर्ड सबस्टिट्यूशन. क्लासमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला करावंच लागणार आहे पोरांनो, वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन. अनेक शब्दांसाठी एक शब्द. कोण सांगेल? 16 नंबर. वन वर्ड सबस्टिट्यूशन. जेनोसाइड, सोरोसिसाइड, मॅट्रिसाइड अँड युरोक्सिसाइड. नॉट करेक्टली म्हणले, चुकीचा शोधायचा, चुकीचा. फाइंड आउट विच इज नॉट करेक्ट. फाइंड आउट विच इज नॉट करेक्ट. फाइंड आउट विच इज नॉट करेक्ट. I got one answer. ओके. अरे हे खूप महत्वाचा टॉपिक. फोबिया आणि साइड्स म्हणजेच त्याला आपण म्हणतो की हत्या करणे. जेनोसाइड, जिनोसाइड मतलब क्या? पुऱ्या वंशाची हत्या करणे. म्हणजे यू पीपल माइट हैव हर्ड अबाउट 1990 का जो दशक में हुआ था ना, कश्मीर में जेनोसाइड हुआ था, ब्राह्मण लोगों को मार के भगाया था. दैट इज जेनोसाइड, मर्डर ऑफ रेस. ये तो करेक्ट है. सोरोसिसाइड, सोरोसिसाइड म्हणजे मर्डर ऑफ सिस्टर. हे ना स्पेलिंग मिस्टेक झाली त्यांची. मर्डर ऑफ सिस्टर नाही, ते सिस्टर वर्ड आहे, दॅट इज मिसस्पेल्ड. चुकीचं लिहिले ते, सिस्टर काही भी करेक्ट है. मैट्रिसाइड ये भी है ना, उन्होंने गलत वर्ड लिखा है, पर मैट्रिसाइड मर्डर ऑफ मदर करेक्ट है. फ्रॅट्रिसाइड भावाचा, पॅट्रिसाइड, पॅट्रिसाइड पित्याचा. आणि युरोक्सिसाइड, युरोक्सिसाइड मतलब है ना मर्डर ऑफ वाईफ. मर्डर ऑफ वाईफ, युरोक्सिसाइड. युरोक्सिसाइड म्हणजे बायकोची हत्या. तो ये तो करेक्ट गलत हुआ ना, ये करेक्ट इनकरेक्ट है. युरोक्सिसाइड इज इनकरेक्ट. जेनोसाइड वंश हत्या, सोरोसिसाइड बहिणीची हत्या, मॅट्रिसाइड आईची हत्या, पॅट्रिसाइड पिताची हत्या, फ्रॅट्रिसाइड भावाची हत्या, आणि युरोक्सिसाइड ज्याला आपण काय म्हणतो, रेजिसाइड, रेजिसाइड राजाची हत्या. युरोक्सिसाइड, युरोक्सिसाइड म्हणजेच काय, बायकोची हत्या. दिस इज इनकरेक्ट, लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन येतो. सो 16 नंबर भेजत कशावर होता? हा, येस येस. स्पेलिंग दोन्ही चुकले, मैट्रिसाइड पण चुकले रोहन. मैट्रिसाइड का भी गलत दिया है उन्होंने, बट करेक्ट वही आंसर है. और टाइपिंग मिस्टेक है उसमें ज्यादा. चलो 70 नंबर चेक करा. बहुत आसान है. यस एग्जैक्टली. द यंग वन ऑफ अ कॅट इज किटन. मतलब जो छोटं मांजर असतं ना, त्याच्या छोट्या बाळाला किटन म्हणतात, किचन. तो फ्रॉगला काय म्हणतात? लास्ट वन सबको पता है. येस एक्झॅक्टली. फोर्थ वन टॅडपोल करेक्ट आहे. बरोबर. हे फॉन म्हणजेच काय, हरणाचं छोटं पिल्लू असतं. आणि याला आय डोंट रिमेंबर एक्झॅक्ट कशाचं असतं ते, पण माझ्या डोळ्यासमोर आय डोंट रिमेंबर. एनीबडी डज नोज अबाउट थर्ड नंबर? आय नो बट आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली रिकलेक्ट इट नाव. तो टॅडपोल करेक्ट आलं, छोट्या याचं. 18 नंबर चेक करा. खूप सोपं आहे. द क्राय ऑफ अ डॉग इज कॉल्ड बार्क. म्हणजे कुत्र्याच्या ओरडण्याला भुंकणे म्हणतात. बघा कितना आसान पेपर आहे. क्राय ऑफ अ डॉग इज कॉल्ड बार्क. द क्राय ऑफ ऍप इज कॉल्ड, एप म्हणजे माकड, काय म्हणतात त्याला? गिबर म्हणतात. बरोबर का नाही? सेकंड आहे, सेकंड. सेकंड, सेकंड आहे. कू नाही, फुट पण नाही, तर काही गिबर म्हणजे माकडाचे ओरिजिनल गिबर म्हणतात. ठीक आहे. आता म्हणजे कोणाच्या आवाजाला काय म्हणायचं हे पण पुस्तकामध्ये आहे, चेक करून घ्या तुम्ही. नाही हे करेक्ट आहे ना? नाही हे आय थिंक करेक्ट आहे. बरोबर ना? एफ आय नाही आहे ना? करेक्ट आहे रोहन, आय थिंक. लेट मी चेक. हा, या वही आहे ना, तोच आहे ना. ऑटो करेक्ट मुळे. अच्छा अच्छा, ओके ठीक आहे, ठीक आहे, ओके, सॉरी. ठीक आहे. 19 बघा, चेक करा. किती सोपा पेपर आहे. 19 चेक करा. आता परत आहे फोबिया, मी तुम्हाला म्हंटल. हा, अच्छा ओके. थँक्यू दीपाली मॅम. बघा मी काय म्हणतोय, टेटवर लक्षात ठेवा. फोबिया चांगलं करून द्यायचं. फोबिया अँड साइड्स, साइड्स मतलब हत्या, मर्डर. ये दोनों करके जाओ. 19 का चेक करा एकदा, काय म्हटलंय 19?
फोबिया आहे, पुस्तकाचा फोबिया. एंड्रोफोबिया, एंड्रो म्हणजे ना पुरुषांची भीती, जिसको पुरुष मतलब मेल से डर लगता है उसको एंड्रोफोबिया बोलते हैं. राईट. त्याच्यानंतर हेडनोफोबिया, आनंदाची भीती. हेडनोफोबिया म्हणजे आनंदी कोणाचं तरी भीती वाटते. आणि बिब्लोफोबिया, बिब्लिओग्राफी माहिती नाही, बिब्लिओग्राफी म्हणजेच काय तर बिब्लिओफोबिया. तो करेक्ट ऑप्शन काय आहे? बिब्लिओफोबिया. 20 नंबर चेक करा एकदा. 20 नंबर. येस, 20 नंबर. येस. येस. बघा, इम्पॉर्टंट आहे. अपोजिट वर्ड आहे. लाईफ असेल तर डेथ असेल, तर प्लेजर असेल तर काय असेल? आनंद असेल तर काय? आता अँग्विश म्हणजे पण वेदना बरं का. पॉवर्टी, गरिबी तर रॉंग आहे. सफरिंग तर सफरिंग म्हणजे त्रास, बरोबर आहे. तो पेन आहे, सफरिंग आहे आणि अँग्विश आहे. ऑल थ्री हॅव गॉट द सेम मिनिंग. तो काय येणार? तो कोण सा आएगा? लाईफ इज, लाईफच्या उदाहरणार्थ डेथ आलं. मग प्लेजर म्हणजे आनंद, आणि दुःख म्हणजेच काय? बघा मी काय म्हणतोय. येस. काय ना रोहन? येस. कोणी सांगेल? प्लेजरच्या नंतर काय तर पेन, बरोबर आहे. पेनच वर्ड येणार त्याचा. अँग्विश म्हणजे पण वेदना बरं का. अँग्विश म्हणजे वेदना. सफरिंग म्हणजे पण त्रास होणे. प्लेजर का पेन. आपण तो वन शुड बी न्यूट्रल इन प्लेजर अँड पेन. म्हणजे आपण पेन आणि प्लेजर मध्ये न्यूट्रल राहिलं पाहिजे. अँग्विश म्हणजे राग आणि म्हणजे रागाच्या वेदना का? ठीक आहे, बघा चेक करा. 21 चेक करा. ग्रीन आईड मॉन्स्टर आपला ह्याच्यात झालेला आहे. कशामध्ये? मला वाटतं आता ह्याच्यात झालं नाही. ग्रीन आईड मॉन्स्टर आहे ना, हे काय माहितीये का पोरांनो? याला म्हणतात इडियम. जलस, जलस व्यक्ती एखादी जलस. हा, म्हणजे ग्रीन आईड म्हणजे हिरव्या रंगाचा मॉन्स्टर नाही. म्हणजे एक ना रील व्हायरल झाला होता की दोन मैत्रीकडे माझ्याकडे बघा, दोन मैत्रिणी अशा बोलतायत आणि कुणीतरी शूट करते, समबडी शूटिंग देयर कन्वर्सेशन. जो दूसरी दोस्त है ना, उसका मोबाइल एक कुछ तो नीचे गिर जाता है, तो पहली दोस्त है उसको ऐसे करती है, ऐसे करती है. मतलब तोंड वाकडं दाखवते. आणि तेवढ्यात नंतर ती परत उभी राहते, परत हसते लगेच तोंडवर करून. तर याला आपण काय म्हणतो? ग्रीड अँड मॉन्स्टर, मतलब जलस, जळणारे. वन शुड गार्ड अगेन्स्ट आर ग्रीन आईड फ्रेंड्स, मतलब जळकुटे मित्र ज्याला आपण म्हणतो. सेकंड इज राईट. लक्षात ठेवा. करेक्ट, व्हेरी गुड. तर ह्याला काय लक्षात ठेवा? ग्रीड अँड मॉन्स्टर काय? इट्स अन इडियम. दिस क्वेश्चन इज बेस्ड ऑन इडियम्स. इडियम्स पे बेस्ड क्वेश्चन है. ठीक है. 22 नंबर देखो एक बार फास्ट. चूज द मोस्ट सुटेबल वर्ब फ्रेज. सगळ्यांना माहिती, खूप सोपं आहे या. ब्रोकअप बघा, ब्रेकअप वेगळं, ब्रेक ऑफ वेगळं. ब्रेकअप म्हणजे प्रेम संबंध तुटणे. ब्रेक ऑफ म्हणजे एखादी गोष्ट थांबणे. ब्रेक डाऊन, ब्रेक डाऊन म्हणजे रडणे. शी सडनली ब्रोक डाऊन इन कोर्ट रूम, म्हणजे एकदम रडायला लागली. ब्रेकडाऊन म्हणजे काय? रडणे. तर ब्रेकडाऊनचं मिनिंग काय झालं? वाईल गिव्हिंग एव्हिडन्स इन द कोर्ट शी ब्रोक डाऊन. ब्रोक डाऊन म्हणजे शी स्टार्टेड क्राईंग. शी स्टार्टेड क्राईंग. याला आपण कशावर बेस्ड आहे? दिस टॉपिक इज बेस्ड ऑन द टॉपिक कॉल्ड वर्ब फ्रेज. वर्ब फ्रेज ज्याला आपण म्हणतो वर्ब फ्रेज. लक्षात ठेवा. ब्रेकडाऊन म्हणजेच काय? रडणे. रडणे म्हणजे रडायला सुरुवात करणे. ठीक आहे. नेक्स्ट देखो. हा, सोडवा. खूप सोपा प्रश्न आहे. 23 का देखो एक बार. सॉरी हा. काय म्हटलं? लेटर्स अरेंज करायचं. शुगर आहे ना, एस यू जे ए आर, शुगर आहे बघा, बरोबर का? शुगर. मग एक काय ना, थर्ड याला थर्ड. थर्ड आला की उत्तर आलं ना. येस और नो? शुगर. चुकी बरोबर, शुगर ही है ना. एक बार चेक करके देखो. करेक्ट है ना शुगर वर्ड. बघा, शुगर, एस यू जी ए आर, 451, तो शुगर वर्ड आहे. तर अरेंज करायचे तुम्हाला. तो शब्द कोणता तयार झाला? बहुत आसान क्वेश्चन था. ठीक है, क्लियर? एनी डाउट अबाउट दिस? लेट्स मूव टू द नेक्स्ट वन. 24 चेक करा. एक क्लास में हुआ है शायद. देखो, प्रथमेश टोल्ड हर दॅट. प्रथमेश तिला सांगितलं. काय सांगितलं? प्रथमेश टोल्ड हर व्हॉट?
प्रथमेश टोल्ड हर दॅट ही. आता हिच्या नंतर या टोल्ड आले ना, टोल्ड आले तर भूतकाळ आले तर वर्तमान काळ अंडरस्टँड येईल का? नाही. अंडरस्टँडिंग ना स्टेटिव्ह ऑफ येत नाही. मग अन अंडरस्टँडिंग येणार. काय आलं? अंडरस्टूड. इथं भूतकाळात ते अंडरस्टूडच येणार. तो प्रथमेश टोल्ड हर दॅट ही अंडरस्टूड हर व्हेरी वेल. तो करेक्ट ऑप्शन काय आला? थर्ड ऑप्शन आला. थर्ड ऑप्शन आला. ठीक आहे. कशावर बेस्ड आहे टॉपिक पोरांनो? टेन्सेस का नॉलेज पे बेस्ड आहे? इफ यू नो द टेन्स स्ट्रक्चर, सिक्वेन्स ऑफ टेन्स, सिक्वेन्स ऑफ टेन्स. ठीक आहे. 25 चेक करा. चला 25. हा. संजना, आता झालंय क्लासमध्ये, आठवतंय तुम्हाला? चेक करू एक बार टेन्स टॉपिक. टेन्स टॉपिक मध्ये सांगितलं होतं मी, येट वर्ड ऑफ जस्ट, ऑलरेडी, रिसेंटली, एव्हर, नेव्हर, येट, सच काइंड ऑफ वर्ड्स बी यूज इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. निगेटिव्ह मध्ये येतं. प्रेझेंट परफेक्ट आलाय का? डीड आला, पास्ट झाला, पास्ट निकाल दो इसको. संजना हॅज कुक्ड हर ब्रेकफास्ट येट. संजना हॅज नॉट बीन तर चुकूनच आलं, सोडून द्या. प्रेझेंट परफेक्ट आला पाहिजे. मग कोणता आला? थर्ड ऑप्शन करेक्ट. संजना हॅज नॉट कुक्ड हर ब्रेकफास्ट येट. क्लासमध्ये झालं, एकदा चेक करा. तो करेक्ट ऑप्शन आहे. टेन्स वर बेस्ड टॉपिक आहे. 26 नंबर चेक करो. येस. द मॉडर्न मॅन देर आर नंबर ऑफ डिझीज सफरिंग फ्रॉम येणार. सफरिंग फ्रॉम बर का, चेक करा. सफरिंग फ्रॉम असतं, फॉर सफरिंग नसतं. फॉर मॉडर्न मॅन देर आर नंबर ऑफ डिझीजेस टू सफर फ्रॉम, सफरिंग फ्रॉम, फॉर सफरिंग और टू सफर. कोणतं वाटते सांगा मला? वाटते का? चेक कराय बघा, एकदा चेक कराय. इज इट सफरिंग फ्रॉम? येस और नो? एक बार देख लो. 4 नंबर, 4 नंबर चेक करा. 4 नंबर करेक्ट आहे. सफरिंग फ्रॉम. सफर फ्रॉम असतं आणि सफरिंग फ्रॉम. टू सफर नसतं, सफरिंग फ्रॉम असतं, लक्षात ठेवा. देर आला आहे सो मिनिंगफुल, सफर, टू सफर फ्रॉम. बघा, फॉर मॉडर्न मॅन देर आर अ नंबर ऑफ डिझीजेस म्हटलंय. नाही, देर आर अ नंबर ऑफ डिसीज. बघा, एक रूल पाहिला होता रोहन, आठवतोय का? सब्जेक्ट अँड वर्ब ऍग्रीमेंट. आय थिंक यू आर नॉट देअर. बाकीच्यांना आठवतंय का इंग्लिश वाल्यांना? अ नंबर ऑफ आणि द नंबरचा रूल पाहिलाय का आपण सब्जेक्ट अँड वर्ब ऍग्रीमेंट में? जागृति मैम याद है? अ नंबर ऑफ डिजीजेस, उसके बाद आर आता है. येते का लक्षात? अ नंबर ऑफ डिजीजेस सफरिंग फ्रॉम, तर आरच येणार. देर आर अ नंबर ऑफ डिसीज, पण असं देर इज द नंबर ऑफ डिझीजेस. मग इथे ना सफरिंग फ्रॉम ऑप्शन आहे बरं का. चेक करा एकदा तुम्ही. एकदा गुगल चेक करा. 4 ऑप्शन करेक्ट येणार. एकदा चेक करून बघा. फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. 27 चेक करा एकदा. 27. आय हॅव नॉट रिटर्न, हे आपल्या क्लास मधलं सेंटेन्स आहे. चेक करा. आय हॅव नॉट सीन हर सिन्स शी लेफ्ट अमेरिका. मग काय येणार? आय हॅव नॉट रिटर्न टू हर सिन्स शी लेफ्ट फॉर अमेरिका. सिन्स आएगा ना यहाँ पे. वाई फर्स्ट इज इनकरेक्ट. येस येस, मी सांगतो. आय विल टेल यू, जागृती मॅम. आय हॅव नॉट रिटर्न टू हर सिन्स शी लेफ्ट फॉर अमेरिका. इथं काय ना सिन्स, कारण जसं ती अमेरिकेला गेली तेव्हापासून मी तिला भेटलेलो नाही. तो सिन्स. येस. फॉर मॉडर्न मॅन देर आर नंबर ऑफ डिसीजेस टू सफर फ्रॉम. आता याच्यामध्ये टू सफर फ्रॉम मला सुद्धा बरोबर वाटतं, म्हणजे वाटलं होतं सुरुवातीला. बट वेन आय चेक इट, जेव्हा मी चेक केलं ना, तो सफरिंग फ्रॉमच दाखवलं. दिस वॉज अ काइंड ऑफ अ कन्फ्युजिंग क्वेश्चन फॉर मी ॲज वेल. मला सुरुवातीला टू फ्रॉमच वाटलं. टू सफर फ्रॉम पाहिजे म्हणतो, आय एम सफरिंग फ्रॉम, राईट. त्याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन सफरिंग फ्रॉम दिलेला आहे त्यांनी. ठीक आहे. 28 बघा. 28 चेक करा. 28. डोंट साइड दोज हु एक्ट कॉन्ट्रेरी टू देयर. हे सोपा टॉपिक आहे. अभी तो आना चाहिए. ट्राय करो. कशावर बेस्ड आहे? प्रेपोजिशन डायरेक्ट लिहिले बघा. प्रेपोजिशन, प्रेपोजिशन लिहिले. सांगा मला काय येणार? 28. येस, पुट युअर आन्सर इन चॅट बॉक्स. सॉरी.
येस. डोंट साइड विथ दोज हु ऍक्ट कॉन्ट्री टू नॅशनल इंटरेस्ट. कॉन्ट्रीच्या नंतर टू येणार ना पोरांनो, करेक्ट आहे ना? करेक्ट आहे. जस्ट अ मिनिट हा. टू मॉडर्न मॅन देयर नंबर ऑफ डिशेस टू सफर फ्रॉम दिस वुड बी करेक्ट स्टेटमेंट. ओके ठीक आहे, बघू रोहन, आपण आपण चेक करू. ठीक आहे, पुढे बघा. डोंट साइड, डोंट साइड विथ दोज, म्हणजे त्यांची बाजू घेऊ नका, हु ऍक्ट कॉन्ट्ररी टू नेशनल इंटरेस्ट. जे देश विरोधात काम करतात त्यांची बाजू घेऊ नका. तो 28 का क्या आएगा? फर्स्ट आएगा. वेरी गुड. 29 देखो एक बार. आता हे चेक करून सांगा मला काय येणार इथं. हे स्पॉटिंग एरर का क्वेश्चन आहे? स्पॉटिंग एरर, एरर डिटेक्शनचा क्वेश्चन आहे. 29 चेक करा, त्याला आपण म्हणू स्पॉटिंग एरर. Your statement that you found this bag in the street will not be trusted. सेकंड आहे करेक्ट ना? की तेरा स्टेटमेंट आहे ना, की जे तुझे बॅग मिला, तुला भेटली, मिळाली, की फाउंड यायला पाहिजे. एक्झॅक्टली तिथे काय आलं पाहिजे? फाउंड. मग इथे ना तो स्टेटमेंट काय देतोय, की मला ही बॅग आहे ना रोडमध्ये सापडली. युअर स्टेटमेंट दॅट यू फाउंड दिस बॅग, फाइंड नाही तर फाउंड दिस बॅग इन द स्ट्रीट विल नॉट बी ट्रस्टेड. कौन भरोसा करेगा? तूने तो चोरी की होगी शायद. 30 नंबर चेक करा पुरानो. 30 नंबर ग्रामेटिकली करेक्ट. कॉन्फिडेंट, आई एम इंटरेस्टेड इन, ही इंसिस्ट ऑन, एंड इज कॉन्फिडेंट ऑफ. आता है कॉन्फिडेंट के बाद ऑफ आएगा, डायरेक्ट आयएनजी येतं त्याच्यानंतर. तो द टीम इज कॉन्फिडेंट, कॉन्फिडेंट ऑफ विनिंग द मॅच. तो काय येणार? द टीम इज कॉन्फिडेंट ऑफ विनिंग द मॅच. हे ऑप्शन करेक्ट आला. जसं मी तुम्हाला म्हटलं की कॉन्फिडेंट ऑफ येतं, पण ऑफ के बाद डायरेक्ट जेरंड आता है. आता येते का लक्षात? मी समजा असं म्हटलं की इन्सिस्टेड ऑन, ही इज इंटरेस्टेड इन, तो कॉन्फिडेंट ऑफ विनिंग द मॅच, दिस इज द करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, 30 क्वेश्चन झाले. 30 क्वेश्चन झाले. याच्यावरला पॅसेज सोडवणार का? एकदा पॅसेज चेक करून घ्या. मी तुम्हाला म्हटलं होतं इझी पॅसेज, लगेच मराठीत चेक करू आपण. एक बार रट लो, लिख लो पैसेज. लिख लो मतलब रीड द पैसेज केअरफुली. पॅसेज वाचा सुरुवातीला पहिल्यांदा. टेक युअर टाइम, आय विल गिव्ह 5 मिनिट्स. प्रत्येकाने पॅसेज वाचून सोडवायचा प्रयत्न करा. क्लिअर? सोपं आहे बघा. रुदरफोर्ड सगळ्यांना माहिती आहे. रुदरफोर्ड द सन ऑफ स्कॉट इमिग्रंट न्यूझीलंड. हिज पेरेंट्स हॅड 12 चिल्ड्रन. 12 पोरं होती, 1 डझन पोरं होती. And Ernest was the fourth one. His education was in state primary school. From the children at the age of 13 could get grants of scholarship to secondary school and universities. Rutherford had no intention of following an academic career. अभ्यासात ढगोळा होता तो. He was no bookworm. पुस्तक वाचत नव्हता. He was good in any rough and tumble and a teen football player. तो एक चांगला फुटबॉल प्लेयर होता. बट ही वॉज गुड ॲट लॅटिन अँड ही हॅड अ पॅशन फॉर म्युझिक. लॅटिन आवडायचं त्याला, भाषा. पॅशन म्युझिक साठी होतं. अँड मेकॅनिकल बेंट ऑफ माइंड, मेकॅनिकल बेंट ऑफ माइंड. ऍट निल्सन कॉलेज ऍट अ बोर्डिंग स्कूल ही वॉज अन आउटस्टँडिंग प्युपिल, म्हणजे विद्यार्थी होता. ही सॅट फॉर अ स्कॉलरशिप इन कॅन्टरबरी कॉलेज अँड दिस वॉज बिकॉज ऑफ हिज मास्टर एक्सपेक्टेड ऑफ हिम. मास्टरच्या अपेक्षा तू स्कॉलरशिपला बस, अँड ही वन इट, तो जिंकला. There, Rutherford as a student was fascinated by Hart's work on radio waves and he began to conduct his own experiments in the clock room of the college where the students hung their gowns. म्हणजे तो तिथे काय करायचा, जिथे विद्यार्थ्याचे गाऊन अडकवायचे तिथे तो त्याचे एक्सपेरिमेंट करायचा. सांगा.
पहिला, रुदरफोर्ड वॉज ऑफ हिज पेरेंट दॅट हॅड अ चाइल्ड. किती होता? 12 पोर होती. चौथा होता का? चेक करा. येस ऑर नो? येस ऑर नो? 4 ना? ही वॉज द फोर्थ चाइल्ड ना? ए ऐकताय का तुम्ही? गेले सगळे. फोर्थ चाइल्ड, ठीक आहे ना. नेल्सन कॉलेज ऑज कुठं होतं? नेल्सन कॉलेज एकदा चेक करा. कॉलेज इन इंग्लंड, स्कॉटलंड का? कुठं होतं? याचं उत्तर काय येणार? नेल्सन कॉलेज कुठं होतं? येस. येस, न्यूझीलंड मध्ये आहेच, तर डायरेक्ट मेन्शन केलं. याच्यात काही दम नाही. रिडिंग कॉपी सोपं आहे खूपच. ठीक आहे. त्याच्यानंतर रुदरफोर्ड सॅट फॉर अ स्कॉलरशिप टेस्ट बिकॉज. बिकॉज काय? त्या शिक्षकांना वाटत होतं, नथिंग एल्स, ही टीचर वॉन्टेड हिम टू सिट फॉर स्कॉलरशिप. शिक्षकाला वाटायचं की पोरग हुशार आहे. हिज मास्टर वॉन्टेड हिम टू डू दॅट. करेक्ट आहे. 4 नंबर देखो, 4 नंबर. रुदरफोर्ड कॅरिड आउट रुदरफोर्ड कॅरिड आउट हिज ओन प्रायव्हेट एक्सपेरिमेंट्स इन. कहा पे? कुठं? क्लॉक रूम होतं, आठवतंय का? कॉरो क्लॉक रूम अँड नेल्सन कॉलेज, कॅन्टरबरी कॉलेज. कहा पे? लॅबोरेटरीचा उल्लेखच नाही कुठं. उत्तर काय येणार? हा, आहे ना, मेन्शन केले की ज्या ठिकाणी त्याचे बाकी स्टुडंट गाऊन टाकायचे ना, अडकवायचे. देखो एक बार फिर से एक बार चेक करो कहाँ पे किया था उसने, ये गलत ना हो जाए. ही कंडक्ट एक्सपेरिमेंट द क्लॉक रूम कॉलेज वेयर. वही है ना, कैंटरबरी कॉलेज, कैंटरबरी करेक्ट है, वही है. तो कोणता ऑप्शन आला? इन द कॉर्नर ऑफ द क्लॉक रूम, कैंटरबरी. सेकंड ऑप्शन. चारचा काय आला? सेकंड. सेकंड का थर्ड? सेकंड येणार ना, सेकंड. जागृती सेकंड. 5th नंबर. द फ्रेज मैकेनिकल बेंट सजेस्ट दुर्खोप. मैकेनिकल बेंट माइंड था, मतलब क्या? कहना क्या चाहते हो इस टाइप? काय होतं? क्वाइट मेकॅनिकल सोडून द्या, नाही. डिवॉइड ऑफ ह्युमन वॉर्म, थिंक टू लिव्ह थॉटलेस एज अ मशीन, अडॅप्टेड टू सायन्स अँड मशिनरी. मेकॅनिकल माइंडसेट म्हणजेच काय? मेकॅनिकल बेंट. हा, करेक्ट ना. ऍप्टिट्यूड फॉर द सायन्स ऑफ मशिनरी, करेक्ट आहे. आणि याचा अर्थ असा पण होतो बरं का, डिवॉइड ऑफ ह्युमन वॉर्म, हा पण होतो. मैकेनिकल बेंट मतलब, समजा मी एखादा म्हटलं की ही हॅड अ मैकेनिकल बेंट, मतलब जिसके पास इमोशन्स होते ही नाही. हा पण त्याचं उत्तर असू शकतो, लक्षात ठेवा. हे पण त्याचं उत्तर असू शकतं. ठीक आहे. पेपर कसा होता? इझी का सोपा, डिफिकल्ट कसा होता? सोपा का अवघड होता पेपर? इझी होता. कमीत कमी 25 पडाय काय हरकत आहे का? 25 टू इझी. 25 पडाय सोपं, हरकत नाही काही. ठीक आहे. आता मराठीत काय करताय बघू आपण. ठीक आहे, चेक करा मराठी आता. हा, मराठी करो. हा, पॅसेज इझीच होता मॅम, सोपा पॅसेज. टीईटीची एक्झाम सोपी याची बऱ्यापैकी, म्हणून म्हणलं मराठी आणि इंग्लिश चांगलं करा तुम्ही. ओळखा, अशुद्ध शब्द ओळखा. हळूहळू, आखणी, मुलाखन. काय वाटतंय? कोणता इनकरेक्ट शब्द आहे? मुलाखत शब्द असतो का मुलाखन असतो? 4 यायला पाहिजे ना. हळूहळू करेक्ट आहे ना. पहिला हळू, पहिला रू रू, दुसरा तो हळूहळू, करेक्ट आहे. मुलाखत असतो. बघा, लेट मी शो यू. चेक करा पुराणो, इथं बघा. अशुद्ध शब्द म्हटलं, अशुद्ध. प्रतिध्वनी मधले विको करेक्ट आहे. आखनी, न न बाणाचा असतो, नळाचा नसतो, हे पण बरोबर आहे. हळूहळू, पहिला नाही, पहिला न दुसरा. हा मुलाखत असतो, मुलाखन नाही, मला वाटतंय. हा शब्द चुकीचा आहे. 4 नंबर ऑप्शन इनकरेक्ट आहे. मुलाखत. हळूहळू, हळूहळू शब्द चुकला का बरोबर आहे? जागृती मॅम, दीपाली मॅम, हळूहळू चुकलाय का बरोबर आहे?
का दोन्ही दुसरं डबल वेलंट येतात? डबल रुकार येतो? आय डोंट थिंक सो. हळूहळू पहिल्या अळूला पहिला हे असतो मला वाटतंय. मी चेक करू का? जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. हा, पूर्ण थांबा तुम्ही. हळूहळू मराठी वर्ड एकदा चेक करा, कारण मुला खंतर होणार नाही ना. हळूहळू इन मराठी. हा, हळूहळू दुसरं आहे. दोन्ही दुसरे दिलेले आहेत. करेक्ट आहे. मग याचं काय भानगडे? चारची काय भानगडे आहे? हे काय आहे मग? मुलाखन असा शब्द असतो का कुठं? हळूहळू. दोन्ही ळू आहेत. दोन्ही दुसरा उकार दिलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? या शब्दाचं काय करायचं? ओके, ठीक आहे. बघा, याच्यामध्ये हळूहळूला दोन्ही सुद्धा दुसऱ्याच रुकार असतो. प्रिंटिंग मिस्टेक असू शकेल, कदाचित तसं असेल, असू शकतं कदाचित. व्हेरी गुड जागृती मॅम, आय एम व्हेरी वॉट खूप इम्प्रेसिंग. म्हणजे शी इज नॉट मराठी स्टुडंट. स्टील त्यांनी बरोबर शोधला. कॉंग्रॅच्युलेशन, व्हेरी गुड. चला, आन्सर. आन्सर की कशाला बघत नाही आपण? आन्सर की आपण डायरेक्ट चालू करतो. आपल्याला कशाला आन्सर की लागतंय? आता मुलाखती टायपिंग मिस्टेकच आहे. 1 नंबर चुकला एवढं फिक्स आहे. पुढे बघा, सेकंड वन चेक करा. गटात न बसणारा शब्द माहिती आपल्याला कोणता सांगा? सगळं मोरा वाळिंबे मधलं आहे. वारू म्हणजे काय? घोडा. तुरंग म्हणजे घोडा, हॉर्स. हय म्हणजे घोडा. गज म्हणजे हत्ती. तर गज म्हणजेच काय? हत्ती. बाकी सगळे ऑल वर्ड्स आर युज फॉर घोडा. बाकी सगळे घोड्यासाठी वापरले शब्द आहेत. ठीक आहे, पुढे बघा. खूप सोपं आहे. घोडे बांधण्यासाठी किल्ल्यातली जागा त्याला काय म्हणतात? आरामगृह नाही, पागा म्हणतात. पागा. जिथं घोडे बांधतात ना त्याला पागा म्हणतात. पागा. व्हेरी गुड. लेट्स मूव. 34 नंबर. इम्पॉर्टंट आणि गुगली क्वेश्चन चेक करा पोरांनो. काय म्हटलंय? वाक प्रचार असलेला पर्याय ओळखायचा. टेक युअर टाइम. डोळे येणे, हात टेकणे, नाक गळणे, कान फुटणे. बरं, ज्याचं जिसका लिटरल मिनिंग नाही होता. व्हेरी गुड रोहन, करेक्ट आहे. 1 नंबर करेक्ट आहे. आपण म्हणतो ना कान फुटणे, कान फुटू शकतो ना, कान दुखतो. नाक गळणे, सर्दी झालं तर नाक गळतं. डोळे पण येतात. हात टेकणे म्हणजे आपण म्हणतो ना की अरे तुम्ही अभ्यास करत नाही, मी तुमच्या पुढे हात टेकले, मतलब मैंने हार मान ली भाई. हात टेकणे म्हणजेच काय? माघार घेणे. हात टेकणे म्हणजे माघार घेणे. हा ऑप्शन झाला बरोबर. वाक प्रचार असलेला शब्द त्यांनी विचारलेला आहे. ठीक आहे, एक ऑप्शन करेक्ट. 35 नंबर. आता अधोरेखित काही केलेलंच नाहीये. त्यांनी असं म्हटलंय, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. घरा शेजारी ठेवलेल्या गवताच्या गंजीला अचानक आग लागली. बहुतेक हा असेल. हा असेल कदाचित. सांगा मला. घरा शेजारी काय आहे? उभयनावी अव्यय आहे का कुठं? याच्यात उभयनाव्य मतलब कंजंक्शन काही नाहीये, छोड दो. केवळ प्रयोग आहे कुठं? नाही. क्रियाविशेषण किंवा घरा शेजारी म्हटलंय ना, तर मला असं वाटतंय घरा शेजारी हे काय झालं? घराखाली, घरा शेजारी, घरावर. शब्द योग्य अव्यय झालंय. शब्द योग्य अव्यय. क्रिया विशेषण नाही. अचानक असतं ना, अचानक अंडरलाईन. अंडरलाईन कुठे केलंय मला माहिती नाही, कारण त्यांनी त्याच्यात मिस्टेक केली. त्यात उसमें उन्होंने अंडरलाइन दिया ही नहीं है. हम मान के चलेंगे ना, यहाँ पे ना घरा शेजारी दिले असेल. तर घरा शेजारी, घराच्या वर, तर शब्द योग्य अव्यय. प्रेपोजिशन. झाडा खाली, झाडा वर, बिल्डिंग शेजारी, माझ्या शेजारी. शब्द योग्य अव्यय. हे आपलं झालं नाही बरं का. शब्द योग्य अव्यय मराठी झालं नाही, आपण घेणार आहे, डोंट वरी. 36 नंबर. शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मान्यवर लेखकांना पाहुणे म्हणून बोलवण्यासाठी लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असते? तक्रार पत्र असते का? सूचना पत्र असतं? अभिनंदन असतं? कोणतं असतं? निमंत्रण पत्र असतं. निमंत्रण पत्र. आता टीचर्स के लिए ना, तो टीचर्स के टाइप के क्वेश्चन उन्हें पूछे. ठीक है, निमंत्रण पत्र असतं. आगे देखिए. आता हे शब्द चुकू शकतो माझा सुद्धा, मी नाही सांगू शकत. आय एम नॉट श्योर अबाउट इट. मुझे पेन लेके बैठना पड़ेगा, देन आई विल बी एबल टू डू दैट. श्रद्धांजली मधील एकूण वर्ण किती? कोण सांगेल?
शर, श, र, अ, धा, न, ज, ली. मला वाटते 10 किंवा 11 असतील. 8 तर असू शकत नाही. 10 का 11 चेक करा तुम्ही नंतर. 10 किंवा 11 असतील, चेक करा. श्रद्धांजली कुणाकडे वही पेन असेल तर चेक करा एकदा. एकदा चेक करा, 10 किंवा 11 असतील. लिहा प्रॉपरली, आपल्याला माहिती आहे कसं करायचं ते. ठीक आहे, बहुतेक 11 असतील, आय थिंक सो, बट आय डोंट हॅव पेन. यू पीपल चेक इट लेटर ऑन. ठीक आहे. 38 नंबर चेक करा. विरुद्ध लिंगाची चुकीची जोडी ओळखायची. चुकीची विरुद्ध लिंगी चुकीची जोडी ओळखा. ओके, 10 11 ठीक आहे, काय असेल ते. बोका भाटी झालंय का, आठवतंय का आपल्या क्लासमध्ये झालंय. बोका बोका म्हणजे मांजर, आणि सॉरी बोका म्हणजे मेल आणि भाटी म्हणजे मांजर. ठीक आहे. कोल्हा कोल्हीन, मोर लांडोर, शुक आणि सरिता. काय रे? हा, शुक म्हणजे पोपट पॅरट आणि सरिता म्हणजे नदी. याचा काही संबंध नाही. शुक आणि मैना असतं. हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. कोल्हा कोलीन बरोबर, बोका भाटी करेक्ट, मोर लांडोर करेक्ट. एक नंबर चुकीचं आहे. शुक आणि मैना होतं. बरोबर ना. पोपट पोपटीन काय म्हणा, शुक म्हणजे पोपट. 39 नंबर. एपीजे अब्दुल कलाम काय काय ओळख आहे त्यांची? गायक होते का? शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती? काय ओळख नाही म्हटलंय. मिसाईल मॅन आहे, शास्त्रज्ञ आहे, माजी राष्ट्रपती. ही वॉज नॉट अ सिंगर. द थर्ड ऑप्शन. हा, 40 नंबर. 40 नंबर. बालिका दिन म्हणून कोणता साजरा केला जातो? 3 जानेवारी सगळ्यांना माहितीये. बरोबर ना, 3 जानेवारी. 14 14 नोव्हेंबर बालक दिन असतो. आणि बालिका दिन 14 जानेवारी कोणासाठी, कोणाच्या बद्दल सेलिब्रेट केला जातो? माहितीये कोणासाठी? सावित्रीबाई फुले. व्हेरी गुड जागृती मॅम, वा वा. करेक्ट आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. 3 जानेवारी बालिका दिन. ठीक आहे. 41 नंबर. 41 नंबर. गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? विनोबा भावे. विनोबा भावे. विनोबा भावे हे महत्वाचे लेखक, आणि त्याचे काही शब्द, त्याचे पुस्तक माहिती पाहिजेत. गीताई कोण आहेत? विनोबा भावे. पुढे बघा. झालंय. हे झालेलं आहे. 42 नंबर क्लासमध्ये झालंय. शोधा. पिशवीत काय आहे कोणालाच माहित नाही. कोणत्या सर्वात प्रकार सांगा मला. काय आहे कुणालाच माहिती नाही. कुणालाच माहिती नाही, अनिश्चित आहे. कोण, काय, कुणाला, अनिश्चित आहे पोरांनो. 1 नंबर. 1 नंबर, व्हेरी गुड, करेक्ट आहे. अनिश्चित. अनिश्चित आहे. 43 नंबर चेक करा. 43 बघा. विशेषणाचा प्रकार ओळखा. आता यांनी काय केलंय, विशेषण दिलंच नाही. विशेषण दिलंच नाहीये. वाक्यच नाही दिलं आणि विचारलंय प्रकार. जाऊ दे, सोड, आपल्याला काय करायचे सोडून दे त्याला. वाक्य दिलेलंच नाही ना त्याच्यामध्ये. वी कांट. बरोबर ना. पुढील वाक्यातील विषयांचा प्रकार ओळखा. कोणतं वाक्य दिलंच नाहीये. 43 आंसर तो क्वेश्चन तो कॅन्सल हो जाएगा फिर. 44 चेक करा. गडकरी हा माझ्या व्याकरणाचा दुसरा आवडता विषय असेल. टेन्स कोणता आहे सांगा मला. गडकरी हा माझ्या व्याख्यानाचा म्हणजे लेक्चरचा दुसरा विषय असेल. कोणता टेन्स आहे सांगा मला. हा, 2 4 काय असणार आहे? हा, बघा. डोकं लावा जरा, डोकं लावा. रोहन काय असेल? पूर्ण भविष्यकाळ असेल का? मी म्हटलं या विषयावर बोललेलो असेल, पूर्ण भविष्यकाळ नसेल. तरी ते भविष्यकाळ. ऐका. मी आंबा खात असतो. मी आंबा खात असायचो. आणि रीती भविष्यकाळ असतो, काय असतो? मी आंबा खात जाईन. मी याच्यावर बोलत जाईन. मग राहिला कोणता, अपूर्ण का साधा?
कोणता असेल? अपूर्ण तर होणार नाही. मग साधा का रीती? साधा. माझा विषय असेल, भविष्यकाळात असेल. मी असं म्हणलं, मी गडकरी या विषयावर बोलत जाईन असं म्हटलं का? मी या गडकरी या विषयावर बोलत जाईन म्हटलं असतं तरी ते आलं असता. म्हणून साधा भविष्यकाळ याचं उत्तर आहे पोरांनो. व्हेरी गुड, चेक करा. विरामचिन्ह कोणतं मिसिंग आहे सांगा. नसलेले विरामचिन्ह सांगा, कोणतं नसलेले. मीनू सांगू लागली, आजोबा वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, कळलं का? आठवतंय का? रॉक हार्ड केक. संयोग चिन्ह नाही, संयोग चिन्ह सांगितलं होतं ना मी, दोन शब्द एकत्र आलेत. संयोग चिन्ह. संकेतस्थळ. फादर इन लॉ. डॉग फ्रेंडली हॉटेल, डॉग डॅश फ्रेंडली, याला संयोग चिन्ह म्हणतात. या पे डॅश चाहिए था. संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट. समजलं? तर थर्ड नंबर ऑप्शन करेक्ट आहे. एकदा विरामचिन्ह टॉपिक बघून घ्या, त्याच्यात झालेलं आहे. चला 46 नंबर, उपसर्ग घटित शब्द. जागृती मॅम, तुम्ही विचारलं होतं मला, सांगा काय उत्तर दिलं. नाही माहिती कुणाला? रोहन, काय येईल उत्तर, तुम्ही सांगू शकता रोहन? येस अनुराधा मॅम, प्रियंका मॅम, बोला पट 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 पट. ऐका, उपसर्ग म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर आलेला असतो आणि प्रत्यय म्हणजे उसके बाद में आता है. तो गुलामगिरी, गांधीगिरी, चमचेगिरी, सगळे शब्द गिरी गिरी बाद में लगेगा ना, तो गिरी तो प्रत्यय आहे. बघा नीट ऐका मी काय म्हणतोय. इथं गुलामगिरी, गांधीगिरी, चमचेगिरी, फालतूगिरी काही म्हणा, हे सगळे प्रत्यय झाला, प्रत्यय घटित झाले. उपसर्ग म्हणजे जो पहिले आता है. कलाकार, कुंभकार, राइट, चर्मकार, नाटककार, कार तो बाद में आया, प्रत्यय झाला. मानवता, दरिद्रता, कुटिलता, ता तो बाद में आ गया. प्रतिसाद, प्रतिशब्द पहिला आला, उपसर्ग आहे. याचं उत्तर आलं 46 नंबर, 3 नंबर. आलं लक्षात? 3 नंबर. चला 47 नंबर चेक करा पोरांनो. समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे. कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द सांगा कोणता आहे. कमळ म्हणजे अंबुज, कळज म्हणजे पंकज, त्याशी झाले, आठवते का? पंकज, पंकज, चिखलात जन्मणारा, नीरज. आग्रज म्हणजे मोठा. तो कोणता आहे? सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन करेक्ट आहे, सेकंड, अग्रज. चला 48 सोडवायचंय तुम्ही, 48 to 40. कविता आहे, वाचा. रीड इट पोएम केअरफुली. उस पे क्वेश्चन है. वा, किती छान कविता आहे ना. वा, मस्तच कविता एकदम. कमल समानार्थी पंकज, येस येस करेक्ट. पोएम खूप छान आहे. हे असे म्हणजे कायम लक्षात ठेवा, इतके छान पोएम आहे. मी वाचतो तुमच्यासाठी, बघा काय म्हणते. अनंता म्हणजे परमेश्वरा, एवढे द्यावे फुलांचे रंग ना जावे. उड्या पाखरांसाठी आभाळ जरा ठेवावे. फुलांचा भार न व्हावा कधी कोणत्या देठा. चालत्या पावलांसाठी असू दे मोकळ्या वाटा. चालता तिमीर वाटेने सोबती चांदणे देवे. तिमीर म्हणजे अंधार वाट. गानांचे गाव होताना फुलांना सांत्वना द्यावे. अनंता एवढे द्यावे भुईचे अंगमी व्हावे. शेवटी श्वास जाताना फुलांचे रंगमी व्हावे. वा 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 वा, काय पोएम आहे. किती छान आहे ना. ठीक आहे, चला बघा सोडवणार. खूपच छान आहे. प्रार्थना होती, मला नव्हतं माहिती पण मला आवडली. आय लाईक इट. सोडा 48. कवी कोणाकडे मागणे मागतोय सांगा, कोणाकडे मागणार? सचिन मेमणीकडे मागणार का?
परमेश्वराकडं. अनंता परमेश्वराकडे मागतोय. अनंत परमेश्वर आहे. 4 नंबर ऑप्शन येणार. अच्छा ओके, हा प्रार्थना आहे म्हणजे हा येस प्रार्थना परमेश्वराकडे. कोणत्या शब्दाचा समावेश कवितेत आलेला नाहीये? सुमन, वसुंधरा, नभ आणि कौमुदी. काय वाटतं बघा. चला एक एक बघा. सुमन म्हणजे फुल. वसुंधरा म्हणजे काय? अंग, भुईचे अंग द्यावे. नभ, नभ म्हणजे काय? बघा चेक करा. नभ दिले का? नभ आभाळ दिले की आभाळ दिले. मग राहिले काय? कौमुदी. कौमुदी आभाळ दिले. 4 नंबर. 4 नंबर पुराण 4 नंबर. चला पुढे. कवी कोणते मागणे मागत नाही? कोणते मागणे मागत नाही? कौमुदी. कौमुदी म्हणजे आम्हाला वाटतंय एक कौमुदीचा अर्थ होतो चंद्राची कदाचित, वर काय एम नॉट शुअर, पण चंद्राचं चांदणं. मे बी आय एम नॉट शुअर, पण कौमुदी म्हणजे चंद्राचं चांदणं. दीपाली मॅडम काय वाटतो? तुमच्यातलं कवी जागा करा लवकर, सांगा कौमुदी म्हणजेच काय. मला वाटतं चंद्राचं चांदणं कौमुदी. कवी कोणते मागणे मागत नाहीये? फुलांचे रंग कायम राहावे, चांदणे असावे, पाखरांसाठी आभाळ मागितलंय का रे कुठं? आहे का? चेक करा, आहे का बघा. पाखरांसाठी आभाळ असावे आहे का? म्हटलंय का? काय झाले? हँग झालं काय? व्हॉट हॅपन टू दिस? सॉरी. पाखरांसाठी आभाळ मागितलंय का? फुलांसाठी सांत्वना द्यावे, भुईचे अंग मी व्हावे. हा, उड्या पाखरद्वारे आभाळ ठेवावे. काय मागितलं नाही? फुलांचे रंग कायम ठेवावे, फुलांचे रंग ना जावे, फुलांचा भार देठांनी सोसावा. कधी कोणत्या देठा? अंधरट चांद नाही, फुलांचा भार देठांनी सोसावा असं मागितलंय का? कोणतं उत्तर आहे? पण कसा टाकलाय क्वेश्चन फिरून बघा. चंदनाचा प्रकार, तेच. येस, मी तेच सांगितलं. याचं काय उत्तर? कवी कोणते मागणे मागत नाही? फुलांचे रंग कायम राहावे, फुलांचे रंग ना जावे म्हणतोय, कायम राहावे. फुलांचा भार देठांनी सोसावा. फुलांचा भार ना व्हावा कधी कोणत्या देठा? चांदणी सोबत असावे, आभाळ मिळावे. वाटतंय ना सेकंड नंबर करेक्ट आहे. सेकंड नंबर. सेकंड आहे सेकंड. कारण असं कुठं नाही, बाकीकडे सगळे मागणे मागितलंय. फुलां फुलांचा भार देठाने सोसावे नाही मागितलं. कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? येस. कवीची शेवटची इच्छा कोणती आहे? पक्षी होऊनी नभ उडावे. कोणती आहे? काय म्हटलंय? घनांचे गाव होता फुलांना सांत्वना द्यावे, अनंत एवढे द्यावे, भुवीचे अंगमी व्हावे, फुलांचे रंगमी व्हावे. फुलांचे रंग व्हावे. फुलांचा रंग व्हायचंय. फुलांचे रंग व्हावे. वा वा, क्या बात आहे. फुलांचे रंगमी व्हावे. ओके ठीक आहे. हा चला, एक पॅसेज आहे, छोटा पॅसेज आहे, सोडवा. डील विथ दिस. मी पण वाचतो, तुम्ही वाचा. टेक युअर टाइम. डन. झालं की सांगा मला.
शाहू महाराजांच्या बद्दल हा पॅसेज आहे. कोणते विधान चुकीचे आहे म्हटले शाहू महाराजांच्या बद्दल? एक नंबर आहे, ते संकुचित नव्हते. ही वॉज नॉट नॅरो माइंडेड. कुठं म्हटलंय की नॅरो माइंडेड? ते लोकांचे राजे होते, केंद्रबिंदू होते, लोकांना त्याचा आजार वाटते, हे वाक्य हे विधान चुकीचे आहे. ते संकुचित मानाचे कुठंच नव्हते. ठीक आहे. 53 नंबर. हे तर उतार्यात उता फ्रयात आले केले बघा, ते चुकून झालंय. पर्यायी शब्द उतार्यात आलेला नाही. कौशल्य, दया, आश्चर्य, तनु. कौशल्य म्हणजे कसब आला होता, आठवते का? कसब. दया पण आलेला असणार आहे. आश्चर्य आणि तनु या दोन पैकी एक उत्तर असेल. जायचं उतार्यावर परत. चला उतार्यावर परत एकदा जायचं. तनु असते, मला वाटते तनु असेल कदाचित. कारण कौशल्य म्हणजे कसब म्हटलंय त्यांनी. दया तर त्यांनी सांगितलेलं आहे, एकदा चेक करा. लेट्स गेट बॅक टू द पॅसेज. बघा कसब. कसब म्हटलंय. कुठं आहे का याच्यामध्ये, काय वाटतंय? कनव म्हणजे दया. कनव म्हणजे दया. कसब म्हणजे कौशल्य. दोन तर सापडले. मग तणू कुठंच नाही याच्यामध्ये. आणि तिसरं कोणतं होतं? पुराण अजून एक होतं, काय होतं? आश्चर्य. आश्चर्य. आश्चर्य कोणता शब्द आहे? आश्चर्याचा शब्द कोणता आहे? आश्चर्याचा उतार कोणता शब्द आहे याच्यामध्ये? विच इज द सिमिलर वर्ड फॉर आश्चर्य? शोधा. आय डोंट फाइंड. आश्चर्याचं काय सापडते का याच्यामध्ये? आस्था नाही. तनु म्हणजे मन. हा. हा. मन. मग मन आलं. तन म्हणजे मन. मन होते ह्याच्यात. आश्चर्य कुठं आहे का? आश्चर्य. आश्चर्य चेक करा. वाटतं आश्चर्य असेल पूर्ण. आश्चर्य शब्द कुठंच नाही. आश्चर्य. तनु. काय वाटतंय रोहन? काय वाटतं तुम्हाला? आवड हवी नाही हो. आवड हवी म्हणजे आश्चर्य कुठं तेव्हा? आवड हवी नाही. आश्चर्य असेल. आश्चर्य. कारण तनु म्हणजे मग आवड हवी देह. अरे तनु म्हणजे तन म्हणजे देह. मग त्यात आहे ना पोरांनो. थांबा थांबा थांबा. इथं दिले ना. बघा. त्यांचे शरीर. शरीर म्हणजे तनु. तनु म्हणजे शरीर. मग बरोबर ना. आश्चर्य शब्दाचं नाही आलं आश्चर्य शब्द. ठीक आहे. पुढं 54 नंबर चेक करा. 54 नंबर. 54 नंबर. कोणत्या गोष्टी आस्था नव्हती? कसब, वारसा, गुण, कर्तव्य. कशाबद्दल आस्था नव्हती? कशाबद्दल आस्था नव्हती? सेकंड ना. वारशाबद्दल आस्था नव्हती. ते वारसाने राजे झाले नव्हते, ते लोकांचे राजे होते. व्हेरी गुड. करेक्ट. 55 नंबर. शाहू महाराजांना कोणाचा आदर वाटे? कोणाचा आदर वाटे चेक करा पोरांनो. गुणी कर्तृत्वान लोकांना वाटे, पीडितांना वाटे. राजकारत्यांना तर 100% नाही येणार. बी आणि सी करेक्ट का? बी आणि सी. 4 नंबर. व्हेरी गुड. 4 नंबर करेक्ट आहे. चाल 56 सोडवा. 56. 56 नंबर.
विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती आहे? आजी आजोबा, कोवळेला आणि शिखर माता, नवे जुने, काय येणार? शिखर म्हणजेच माथा, पायथा नाही म्हटलं, शिखर म्हणजेच माथा. शिखर म्हणजेच माथा, समानार्थी शब्द झाले. व्हेरी गुड. पूजा उद्या येणार आहे ना, वाक्याचा प्रकार कोणता आहे? नका, प्रश्नार्थी आहे ना. पूजा उद्या येणार आहे का नाही? 3 नंबर उत्तर करेक्ट आहे, 3 नंबर आहे. व्हेरी गुड, झाले क्लासमध्ये. चला, कोणती जोडी आहे वचनांची? दगड, योग्य जोडी योगाची, योग्य. दगडचं दगड राहतं, कागदाचं कागद राहतं, कपडाचं कपडा, पुस्तक पुस्तके, हे बरोबर आहे. बरोबर का? पुस्तकचं पुस्तके होतं. कोवळे लहानच. 3 ना, पुस्तकचं पुस्तके बरोबर आहे. कपडा कपडाच होतं, कागद कागदच राहतं, दगडे दगडच राहतं. दगडे नाही होत पोरांनो. ठीक आहे. कवळे लहान कसं होईल, काय होतं? थांबा, दीपाली मॅडमचं काय आहे? थांबा मध्ये बघू द्या, दीपाली मॅडमचं काय म्हणणं आहे. शब्दांची योग्य जोडी नाही ना मॅडम, कवळे म्हणजेच लहान असते. आजी आजोबा. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी कोणती असं म्हटलंय? हे थांबा, चुकलं चुकलं, सॉरी 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 सॉरी, लक्ष द्या इकडे जरा. योग्य जोडी म्हटलं, योग्य जोडी, अयोग्य नाही. आजी आजोबा बरोबर आहे. कोवळे लहान शिखर मात्र नवे जुने, मग कोणतं आहे? सॉरी, हा सॉरी सॉरी. हा, इकडे बघा, इकडे बघा. कोवळे म्हणजेच लहान ना, शिखर म्हणजेच माथा, समानार्थी आहे. आजी आजोबा का नवे जुने? नवे जुने. कोवळे लहानच बरोबर ना, 4 नंबर. हे योग्य अयोग्य, आपण अयोग्य शोधतो, योग्य विचारले जोडी त्यांनी. नव्याचे उदार जुनं, आजीचा आजोबा नाही होत, लक्षात ठेवा. सोडवा. क्रियापदाचा प्रकार ओळखा. कुत्रा भुंकू लागतात मुले पळू लागली, आठवते का? पळू लागली कोणतं क्रियापद आहे पोरांनो? आठवते का? संयुक्त क्रियापद, सहाय्यक क्रियापद आणि धातू साधित संयुक्त क्रियापद झालं होतं, संयुक्त क्रियापद आहे. सोडवा, शेवटचा सोडवा. 60 नंबर. भाऊची वहिनी येते की बहीण? हा, सोडवा. चौकटीत अक्षर योग्य क्रमाने लावा आणि म्हणींचा वारा शब्द कोणता? आता देखल्या देवा दंडवत होते बघा, देखल्या देवा दंडवत. मग काय येणार? देखल्या देवा, वा वा, दंडवत, वात वात म्हणजे वारा येते का बघा, चेक करा. 5वा 9वा शब्द बरोबर, चेक करा. देखल्या देवा दंडवत. करेक्ट ऑप्शनला 5 आणि 9. ठीक आहे. कसा होता पेपर पोरांनो? प्रॅक्टिस झाली का चांगली? येस. हाऊ दिस पेपर? मजा आली का? असा पेपर सोडवायचे, कायम सोडवायचे. पेपर जेवढे सोडवणार ना, तेवढे तुमची जास्त प्रॅक्टिस होणार. ठीक आहे. ओके, अनुराधा मॅम कळलं का? अनुराधा मॅम कुठे गेल्या? आराधना मॅम, सॉरी, आराधना मॅम, प्रियंका मॅम. ही लेवल आहे, त्याच्यामुळे ह्याचं काही टेन्शन नका घेऊ. आउट ऑफ पाडायची तर 50 तरी आले पाहिजेत कमीत कमी आपल्याला, अशा पद्धतीने तयारी ठेवायची. ठीक आहे, चालेल. माझी आता इच्छा नाही घ्यायची व्यंजन संधी. तुम्हाला तुम्हाला वाटतंय का घ्यावी? कारण आता जवळजवळ 5-सव्वा तास झाला आपण क्वेश्चन सोडवतोय, काही लक्षात राहणार नाही. व्यंजन संधी टॉपिक डिफिकल्ट आहे. ठीक आहे, आता नको नको नको. ठीक आहे, नको नको नको, आपण घेऊ, उद्या घेऊ. स्वर संधी रिव्हिजन घ्यायचं, स्वर संधी रिव्हिजन घ्यायचं फास्ट मध्ये. चला, स्वर संधीचं रिव्हिजन पटपट घेतो. सांगा, सजातीय संधी म्हणजेच काय? सजातीय संधी, दोन एकाच ओरिजिनचे स्वर एकत्र आहे, सजातीय संधी असते. आ. विजातीय संधी, विजातीय संधी,
ठीक आहे, मला सांगा यनादेश काय असतो? यनादेश, यनादेश य व र आठवतोय का? यनादेश य व र. ऊर्ध्वादेश काय असतो? ऊर्ध्वादेश, ऊर्ध्वादेश म्हातारे, दोन मात्रे प्रत्येक, आठवतंय का? ठीक आहे, मला सांगा महोत्सव, महोत्सव, महोत्सव या शब्दाचा विग्रह काय होईल? महा अधिक उत्सव. म हा आ प्लस उ, महोत्सव. आ प्लस उ आठवतोय ना? येस. त्याच्यानंतर गुणादेश काय असतो? गुणादेश, गुणादेश, गुणादेश काय असतो? कोण सांगेल? येस, येस, आठवतंय का? गुणादेश कालच झाले पोरांनो. यनादेश, गुणादेश, ऊर्ध्वादेश बघून घ्या. व्यंजन संधी ऐका, उद्यासाठी हा होमवर्क देतोय, नीट ऐका. ए ओव्हर ऐका, यावर होतं तर ए ओव्हर ऐका, नीट महत्वाचं सांगतोय. उद्या लेक्चरला येण्याच्या अगोदर प्रत्येकाने वर्ण मला चार्ट करून यायचं, नाहीतर व्यंजन संधी समजणार नाही. व्यंजन संधी म्हणजे प्रथम व्यंजन काय आहे, क च ट त प ग ज ड द ब, अनुनासिक कोणत्या कोणत्या चार्ट मध्ये येतात ते बघून घ्या. जर उद्या तुम्ही वर्णविचार टॉपिक चांगला केला नाही, तुम्हाला प्रथम व्यंजन, तृतीय व्यंजन, अनुनासिक संधी समजणार नाही. ठीक आहे, तर होमवर्क आहे सगळ्यांसाठी. सगळ्यांनी वर्णविचाराचा चार्ट चांगला करून या उद्या. ठीक आहे, एनी डाऊट अबाउट थिंग, एनिथिंग? काय डाऊट आहे कशाबद्दल कोणाला? 60 प्रश्न सोडवलेत आपण आज. ठीक आहे,